पोलिसांनी आता विद्यार्थ्यांना भ्यायला पाहिजे, मी असं म्हणत आहे, कारण सुप्रीम कोर्टातील वकिलांनी त्या सर्व भ्रष्ट आणि इमानदार अधिकाऱ्यांना सुद्धा वॉर्निंग दिली आहे. जर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला तर प्रत्येकावर कायदेशीर कारवाई होईल. मंत्र्यांकडून ऑर्डर आली म्हणून काही होणार नाही असं नाही. त्या प्रत्येक पोलिसाचा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे जे विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करत आहे. त्या प्रत्येक पोलिसावर कारवाई करण्यात येईल. हे पोलीस जे विद्यार्थ्यांना गुंडांसारखे मारत आहेत त्यांना आर्टिकल 19 आणि 21 नुसार आंदोलनकर्त्यांवर हात उगारण्याचा सुद्धा अधिकार नाही. जर आंदोलन शांतीपूर्ण होत असेल तर पोलिसांना बळ वापरण्याचा अधिकार नाही. आंदोलनकर्त्यांनी पुढे जाण्यासाठी बॅरिकेड जरी तोडले तरी पोलिसांना त्यांना BNSS सेक्शन 148 नुसार मारण्याचा अधिकार नाही. जर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली तर त्याच आंदोलनकर्त्यांना मारण्याचा अधिकार आहे ज्यांनी दगडफेक केली. जे शांततापूर्ण आंदोलन करत आहेत त्यांना मारण्याचा अधिकार नाही. सरकारकडून ऑर्डर आले म्हणून आम्हाला काही होणार नाही अशा भ्रमात पोलिसांनी सुद्धा राहू नये. शेवटी पोलिसांची वर्दी आणि मंत्र्याची खुर्ची सुद्धा जनतेपेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठी बनवत नाही.